विशाळगडावरील मलिक ए रेहान दर्गा हटवावा, गडावर होणारा उरूस कायमस्वरूपी बंद करावा, अनधिकृत अतिक्रमणे हटवावी या व इतर मागण्यांसाठी आज हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकता आंदोलनाचे कार्यकर्ते जमले होते। त्यांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी अमोल घाडगे यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तैनात करण्यात आला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलमान जमादार यांनी। विशाळगडावर मलिक ए रेहान या मुस्लिम सरदाराचं जे थडगं होतं त्या थडग्याच्या भोवती ॲक्च्युली बांधकाम 10 बाय 10 फुटाचं होतं, परंतु आता ते जवळजवळ 20,000 स्क्वेअर फूट त्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम झालेलं आहे। 3 मजली त्या ठिकाणी दर्गा बांधण्यात आलेला आहे आणि जवळजवळ 158 अनाधिकृत बांधकामं विशाळगडावर झालेली आहेत। आम्ही केलेल्या मागणीनुसार त्या ठिकाणी जवळजवळ 94 बांधकामं प्रशासनानं त्या ठिकाणी जमीनदोस्त केलेली आहेत। उर्वरित राहिलेली बांधकामंसुद्धा आज या ठिकाणी हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलन यांनी जे आंदोलन केलं त्यांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या मागणी केली। उर्वरित बांधकामच सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तोडू अशा पद्धतीचा वचन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याचबरोबर उरसावर त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंदी घालावी आणि मगच त्या ठिकाणी पर्यटकांसाठी विशाळगड खुला करावा आणि संपूर्ण विशाळगड अतिक्रमण मुक्त करावा आणि जी आता नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांची अवस्था आहे समाधीची दयनीय अवस्था, त्या ठिकाणी एक शौर्याचं स्मारक बाजीप्रभू देशपांड्यांचं आणि फुलाजी प्रभू देशपांड्यांचं उभा करावं। जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानला फाटलेला पुतळा अफजल खान वधाचा त्या ठिकाणी उभा करतोय, तेही आमच्या मागणीनुसारच सरकार त्या ठिकाणी उभा करतंय, तसा स्मारक उभा करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे। सर्व मागण्या आम्ही तुमच्या त्या ठिकाणी मान्य करून पूर्ण करू अशा पद्धतीचा शब्द कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदू एकता आंदोलन व विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिलेला आहे। धन्यवाद।